नमस्कार. तुम्ही फ्लावरची तर भाजी खाल्लीच असेल, पण आज आपण फ्लावरची भाजी नाही तर फ्लावरची भजी कशी बनवतात ते बघणार आहोत. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले. त्यामध्ये मीठ टाकणार आहे आणि फ्लावरचे अशा प्रकारे जास्त मोठेही नाही जास्त छोटेही नाही असे फ्लावरचे तुकडे करून घ्यायचे आणि त्यांना 2 ते 3 मिनटं बॉईल करून घ्यायचं. इकडे आपण एक भजीसाठी वेगळ्या प्रकारचा मसाला करणार आहोत. त्यासाठी धने, सोप घेतलेली आहे, काली मिरी यांना छान असा वास येईपर्यंत भाजून घेणार आहोत. आपला मसाला छान भाजला आहे. ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. इकडे आपले फ्लावर पण बॉईल होत आहेत. मसाल्यासोबतच आपण त्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची टाकणार आहोत आणि छान असं पेस्ट करून घेणार आहोत. पाणी टाकायचं नाही. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. आपला मसाला वाटून झाला आहे. त्यानंतर इकडे आपली फ्लावर पण छान झाली होती, तर मी त्याला काढून 10 ते 15 मिनटं मी फ्रीजमध्ये ठेवली होती त्याच्याने त्याचं पाणी पूर्ण सोकून घेण्यासाठी. असं केल्याने त्याच्यामध्ये मॉइश्चर राहत नाही पाण्याचं. त्यानंतर इथे फ्लावर घेतले, कोथिंबीर टाकले, थोडेसे तीळ टाकले. त्यानंतर आपण वाटलेला मसाला टाकणार आहोत. छान कोट करून घ्यायचं. इथे पाण्याचा वापर करायचा नाही. तिखट मसाला टाकूयात, हळद टाकूयात, बस मीठ टाकूयात आणि बेसन टाकूयात वरून. बेसन लागेल त्याप्रमाणे थोड्या प्रमाणात टाकायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिक्स करायचं आहे. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. लागलं तर आपण थोडंसं वरनं पाणी टाकूयात. छान असे मसाले कोट करून घ्यायचे आहेत फ्लावरला. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कोट करून घ्यायचं आहे. थोडंसं आपण इथे पाण्याचा वापर करणार आहे, जास्त नाही. 2 चमचे टाकणार आहे मी पाणी, थोडं बेसन कोट होण्यासाठी बस. परत मिक्स करून घेऊया. छान बघू शकता पाणी वापरल्याने छान असं कोट झालेलं आहे बेसन. त्याला तेलामध्ये आता एक एक करून सगळी फ्लावर किंवा भजी आपण सोडणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. छान असं सोनेरी रंग येईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत. भजीला छान असं सोनेरी रंग येईपर्यंत आपण फ्राय करणार आहोत. बघू शकता छान असं कलर आलेला आहे आपल्या भजीला. छान असं मिक्स करून घेऊयात आणि आपण काढून घेऊयात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.